चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्व महिलांचं स्वागत आहे आणि तुमच्यासाठी खुशखबर आहे। बघा काय नवीन अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्हाला मी सर्वप्रथम सांगतो, आता तुम्हाला पहिला हप्ता भेटलेला असेल, राईट। तुम्हाला काय भेटलेला आहे पहिला हप्ता, तर बघा ज्यांना पहिला हप्ता भेटलेला आहे 3000 रुपये, 3000 रुपये तुम्हाला भेटले असतील पहिल्या हप्त्यात। तर दुसरा जो हप्ता असणार आहे, या दुसऱ्या हप्त्यात रकमेत जे आहे ती वाढ झालेली आहे। आता तुम्हाला जास्तीचे पैसे भेटणार आहेत दुसऱ्या हप्त्यात। तर याबद्दल काय नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय आपण बघणार आहोत। पहिला हप्ता जो 3000 रुपये तुम्हाला भेटलेला आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा असा मिळून हा दोन्ही महिन्याचा हा हप्ता आहे 3000 रुपये जो आता तुम्हाला भेटलेला आहे। आणि पुढील जो दुसरा हप्ता असणार आहे, दुसरा हप्ता सप्टेंबर महिन्यात तुम्हाला भेटणार आहे। त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। किती वाढ झालेली आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व काही पुढे सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, खूपच महत्त्वाची माहिती आहे, तुमच्यासाठी खुशखबर आहे। तसेच बघा नवीन तारीख GR संदर्भात काय माहिती आहे त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो। आणि अजून एक अपडेट आहे, महिलांना आवाहन करण्यात आलेलं आहे, ते आवाहन काय आहे त्याबद्दल पण तुम्हाला माहिती मी सांगतो। आणि EKYC बद्दल मार्ग मोकळा झालेला आहे। जे EKYC आहे, EKYC याबद्दल मार्ग मोकळा झालेला आहे, त्याबद्दल पण तुम्हाला सर्व काही सांगतो। म्हणजे आजचा हा व्हिडिओ सर्व महिलांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। जरी तुम्हाला पैसे भेटले असतील तरीही तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, कारण तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। आणि ज्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नाही त्यांनी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुमच्यासाठी पण महत्त्वाची माहिती आहे। चला आता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करू आणि काय नवीन अपडेट आहेत त्या अपडेट आपण जाणून घेऊया। पहिले काही माता बहिणींनी प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर मी देतो आणि मग तुम्हाला अपडेट सांगतो। हे बघा, पहिला जो प्रश्न आहे, सर माझा फॉर्म सुरुवातीला भरला तेव्हा ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुल असा मेसेज आला, पण आज रिजेक्ट म्हणून आला, तर फॉर्म पुन्हा भरावा लागेल का? रिजेक्ट कशामुळे झाला? मी 16 तारखेला आधार लिंक करण्यासाठी बँकेत फॉर्म भरला, परंतु अजूनही माझा आधार लिंक झालं नाही। बघा आता यांचं म्हणणं आहे की यांनी फॉर्म भरला, यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे। तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही काय करा, आता तुमचा फॉर्म जरी तुम्ही वेबसाईटवरती भरला असेल किंवा ॲपवरती भरला असेल तर तुम्हाला एडिटचा ऑप्शन भेटलेला आहे। एडिटवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली एडिट करा, दुसरा फॉर्म भरण्याची गरज नाही। एडिट करून जे पण तुम्हाला कारण दिलेलं आहे ते कारण दुरुस्त करा आणि ते सबमिट करा, ओके। पुढील प्रश्न आहे, मी पुन्हा पोस्टाचे खाते काढून फॉर्म भरला तर चालेल का? काहीही गरज नाही, डबल फॉर्म भरण्याची तुम्हाला काहीही गरज नाही। अनेक महिला हेच प्रश्न विचारत आहे की सर परत फॉर्म भरू का, परत फॉर्म भरू का? अरे परत फॉर्म भरण्याची गरजच नाही ना, तुमचा जो पहिला फॉर्म आहे तोच चालणार आहे। तिथे तुम्हाला काय करावं लागणार आहे, एडिट करावं लागणार आहे फक्त। जास्त टेन्शन घेऊ नका, तुम्हाला एडिटचं ऑप्शन भेटलेलं आहे, वेबसाईटवरती पण भेटलेलं आहे आणि कुठे भेटलेलं आहे अजून, ॲपवरती। डायरेक्टली तुमचं जे कारण असेल ते कारण सुधारा आणि सबमिट करा ना, लगेचच ते अप्रूव्ह होऊन जाईल, काही टेन्शन नाही। हे बघा आता यांनी म्हटलं की पोस्टाचं खातं काढून फॉर्म भरू का, परत फॉर्म भरण्याची गरज नाही। बघा तुम्ही पहिले जरी फॉर्म भरला असेल, तो जरी रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला एडिट करून ते दुरुस्त करून घ्यायचं आहे, ओके। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्लीज रिप्लाय करा, मला बँकेतून पैसे भेटले पण मेसेज आला नाही, मग काय करू, काय प्रॉब्लेम आहे? आता तुम्हाला जरी पैसे भेटलेले आहेत तर तुम्हाला काहीच टेन्शन नाही ना, आणि मेसेजचा कशाची वाट बघतात, इथे त्यांनी काय म्हटलं आहे, मेसेज आला नाही मी काय करू? जरी तुम्हाला बघा इथे तुमचं स्टेटस जरी अप्रूव्हल असेल तर तुम्हाला पैसे भेटले, राईट। आणि जरी तुम्हाला तुमचं म्हणणं असेल की मला जे पैसे भेटले त्याचा मेसेज आला नाही, म्हणजे तुम्हाला 3000 रुपये भेटले त्याचा जरी मेसेज आला नसेल तर काही हरकत नाही। तुमचा मोबाईल जो नंबर आहे तो तुमचा बँकेला लिंक नसेल, त्यामुळे ते नंबरवरती तुम्हाला मेसेज आला नाही, परंतु तुमचे पैसे भेटले ना, तुम्हाला काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पुढचा हप्ता पण भेटून जाणार आहे। तसेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रकमेत वाढ संदर्भात, दुसरा हप्ता रकमेत वाढ
रकमेत वाढ किती होणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती भेटणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. बघा, माझ्या खात्याला आधार लिंक आहे तरीसुद्धा मला पैसे भेटले नाहीत. आता यांचं म्हणणं आहे की माझं आधार लिंक सर्व ओके आहे परंतु मला अजून पैसे भेटले नाहीत. तर बघा, तुम्ही 14 ऑगस्ट नंतर तुमचा फॉर्म जरी अप्रूव्हल झाला असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यात पैसे भेटणार आहेत. पुढे बघा, एडिटचा ऑप्शन कधी येणार. एडिटचं ऑप्शन आलेलं आहे वेबसाईटवरती. एडिटचं ऑप्शन आलेलं आहे. वेबसाईट चेक करा, तिथे तुम्हाला एडिटचं ऑप्शन भेटलेलं आहे आणि ॲपवरती पण एडिटचं ऑप्शन भेटलं आहे, तुम्ही चेक करू शकता. पुढे बघा, आज आधार सीडिंग झाले आहे. पैसे केव्हा येतील सर. अप्रूव्हल पण झाले आहे. आता तुमचा फॉर्म जरी अप्रूव्हल झाला असेल आणि तुम्हाला आधार सीडिंग करायला सांगितलं असेल तर तुमचं आधार सीडिंग पण जरी झालं असेल तर तुम्हाला पैसे लगेच भेटतात. लगेच या तारखेला भेटतील त्या तारखेला भेटतील असं काहीच नाही. त्यामध्ये डायरेक्टली लगेचच तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे भेटतील. तुम्ही काय करा, आधार सीडिंग झाल्यानंतर तुमचं बँक अकाउंट चेक करा. बँक अकाउंट चेक करताच तुम्हाला तिथे तुमचे 3000 रुपये भेटून जातील 2 महिन्याचे, जुलै आणि ऑगस्टचे. तर आताच तुमचं आधार सीडिंग झालं असेल तर बँक चेक करा, तुमचे पैसे येऊन गेलेले आहेत. जरी खरोखर तुमचं आधार सीडिंग झालेलं असेल तर, आणि जरी ते आधार सीडिंग नसेल तर तुमचे पैसे अजून भेटणार नाहीत. आलं लक्षात. म्हणून आधार सीडिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला KYC बद्दल जो मार्ग मोकळा झाला आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती मी देतो. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला, आता आपण डायरेक्टली ज्या महत्त्वाचे अपडेट आहेत त्या अपडेट बघणार आहोत. तर आवाहन करण्यात आलेलं आहे महिलांना. काय आवाहन करण्यात आलेलं आहे की आता तुम्हाला ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यांना एडिटचं ऑप्शन भेटलं आहे. वेबसाईटवरती डायरेक्टली एडिटचं ऑप्शन भेटलं आहे, ॲपवरती पण एडिटचं ऑप्शन भेटलं आहे. ते एडिटवरती क्लिक करून जे कारण तुम्हाला दिलं आहे, काय कारणाने तुमचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात आला आहे ते कारण दिलं आहे, ते कारण बघा आणि ते सुधारा. जे पण कारण दिलं असेल ते सुधारून तुम्ही ओके करा, तुमचं फॉर्म अप्रूव्हल होऊन जाणार आहे. ओके. त्यानंतर महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत तारीखबद्दल काय नवीन अपडेट आहे. तारीखबद्दल खूप महत्त्वाची अपडेट आहे, नीटपणे समजून घ्या. तारीखबद्दल अशी अपडेट आहे की जो काही दुसरा हप्ता आहे तो 15 सप्टेंबर रोजी भेटेल. 15 सप्टेंबर रोजी दुसरा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि त्याबद्दल निर्णय झालेला आहे असं सांगितलं जात आहे. 15 सप्टेंबर रोजी तुम्हाला पैसे भेटणार आहेत दुसऱ्या हप्त्याचे. आता ज्यांना 3000 रुपये भेटले आहेत त्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत वेट करा, तुम्हाला दुसरा हप्ता तुमच्या खात्यात पडून जाणार आहे. ओके. त्यानंतर आता आपण रकमेत वाढ संदर्भात बघणार आहोत. रकमेत वाढ आणि KYC बद्दल आपण अपडेट बघणार आहोत. आता नीटपणे समजून घ्या. तुम्हाला बघा, आता तुमचं जरी SBIचं अकाउंट असेल तर SBIच्या बँकेत तुम्ही जाऊन बघा किती गर्दी आहे. कारण सर्व महिला आता काय करत आहे, KYC आधार सीडिंग करावी लागणार आहे. म्हणजे आधार लिंक करावं लागणार आहे बँकेला, तेव्हाच तुम्हाला तुमचे पैसे भेटणार आहेत. त्यामुळे सर्व महिला आता आधार सीडिंग करत आहेत बँकेत जाऊन. आणि बँकेत जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, आधार सीडिंगबद्दल ज्यांना माहीत नाही त्यांनी लक्षपूर्वक ऐका. SBI असो किंवा इतर बँक असो त्यांना आधार सीडिंग करावं लागणार आहे. हे बघा, तुम्हाला फॉर्म भेटणार आहेत. हे ऑफलाईन फॉर्म तुम्हाला भरून द्यायचे आहेत, सर्व भरायचं आहेत. आणि महत्त्वाचं KYC जी आहे ती KYC करावी लागणार आहे. KYC केल्यानंतर ची जी प्रिंट आहे ती त्या फॉर्मला ॲड करावी लागणार आहे. परत तुम्हाला बँकेत जायचं आहे, 2-3 तिथे अजून सही शिक्का घेऊन तुम्हाला तो फॉर्म जमा करावा लागणार आहे SBI बँकमध्ये. फॉर्म जमा केल्यानंतर लगेचच तुमचं आधार सीडिंग होऊन जातं आणि तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत ते बँकेत भेटून जातात. आणि वरून ऑर्डर आलेला आहे. वरून काय ऑर्डर आलेलं आहे, KYC वरून ऑर्डर आलं आहे. KYC जे आहे KYCसाठी वरून ऑर्डर आला आहे बँक कर्मचाऱ्यांना की लवकरात लवकर सर्व महिलांचे KYC करा आणि आधार सीडिंग करा, असे वरून ऑर्डर आले आहेत. त्यामुळे सर्व महिलांचं KYC होऊन जाणार आहे, आधार सीडिंग होऊन जाणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आलं लक्षात. तर ही महत्त्वाची अपडेट होती. त्यानंतर आता रकमेत वाढ संदर्भात सर्वात मोठे आपण अपडेट बघणार आहोत. तर रकमेत वाढ, पैसे वाढ आपण म्हणू शकतो, पैसे वाढ. तर पैसे वाढ दुसरा जो हप्ता आहे तुम्हाला ज्यांना आता 3000 रुपये भेटले नाहीत, लक्षपूर्वक आहे का, ज्यांना आता 3000 रुपये भेटले नाहीत त्यांना पुढील या महिन्यात ज्यांचे अप्रूव्हल होतील त्यांना पुढील महिन्यात सप्टेंबर महिन्यात किती भेटणार आहेत, दुसरा हप्ता असणार आहे तो सप्टेंबर महिन्यात. त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मिळून 4500 रुपये भेटणार आहेत. म्हणजे 4500 रुपये त्यांना भेटणार आहेत. आणि तुम्हाला जे माहिती मिळत आहे, आता तुम्हाला जरी आत्ता
3,000 रुपये भेटले असतील, ज्यांना 3,000 रुपये भेटले असतील त्यांना दुसऱ्या हप्त्यात किती भेटणार आहेत? 1,500 रुपये भेटणार आहेत. ओके, रकमेत वाढ झालेली नाही. फक्त रकमेत वाढ संदर्भात जी माहिती सतत तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळत आहे ती 4,500 रुपये आहेत. आणि हे 4,500 रुपये कोणाला भेटणार आहेत? हे 4,500 ज्यांना आता 3,000 रुपये भेटले नाहीत त्यांनाच ते पैसे भेटणार आहेत. म्हणजे ती रक्कम वाढलेली असेल, 3 महिन्याची पैसे आहेत त्यांचे, ती रक्कम वाढलेली आहे. तुम्हाला पहिले 3,000 रुपये भेटले आहेत, मग तुम्हाला परत जास्त पैसे भेटणार नाहीत. तुम्हाला डायरेक्टली 1,500 रुपयेच भेटणार आहेत दुसऱ्या महिन्यात. म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यात तुम्हाला 1,500 रुपये भेटणार आहेत. ज्यांना आत्ता 3,000 रुपये भेटले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्यात किती भेटणार आहेत? 1,500 रुपये भेटणार आहेत. ओके, आणि पुढे चालून या रकमेत वाढ होऊ शकते असं घोषणा झालेली आहे, परंतु त्याबद्दल अजून निर्णय झालेला नाही. आलं लक्षात? तर ही होती मित्रांनो रकमेत वाढ संदर्भात महत्त्वाची माहिती. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे पण छोटे असो किंवा मोठी अपडेट असो, संपूर्ण माहिती ATP गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. धन्यवाद.